काय आहे आपली जबाबदारी? पहिली तर आपली स्वतःची असते, त्यानंतर समाजाची, नंतर राष्ट्राची. पहिली स्वतःची जबाबदारी आपण पूर्णपणे पार पडत नाही, आता कमी पडतोय तिथे कुठेतरी. ठीक आहे, 12वी झाली, पुढचा पर्याय काय नाही, मग जाऊ दे, आपल्याला BComला, सायन्सला, BSc करू दे. तिथे आपण कमी पडलो, मग इकडे येतो ग्रॅज्युएशन कुठेतरी. पण तिथे पण आपण रेग्युलर कॉलेज नाही करत, घरी करू रे, जाऊ रे, मग परीक्षेला याच्याकडनं नोट्स माग, त्याच्याकडनं नोट्स माग, मग रात्रभर लिहित बसायचं. पण 365 दिवसले शालेय दिवस किती असतात, त्यातले फक्त आपण महिनाभर अभ्यास करतो. मग त्यात एखादा तरतो, नाही तर दोघा तिघांना केटे लागतात. खरी परिस्थिती आहे ना, का नाही? मग आपण कधी विचार केलाय काय, आपण किती दिवस वाया घालवले एक युवा म्हणून? पहिली तुमच्यासाठी जबाबदारी, तुमची जबाबदारी. आपण स्वतः किती कॅपेबल आहोत आणि आपण स्वतःसाठी काय करणार आहोत हा विचार कधीच करत नाही. आता त्यात आपल्याला एक खेळणं मिळाले, मोबाईल. ते वाईट नाहीये, मी त्याला वाईट म्हणतच नाही. सगळीजण, आम्ही पण वापरतो. रिलॅक्सेशनसाठी तुम्ही इन्स्टा वापरा, फेसबुक वापरा, ट्विटर वापरा, काही हरकत नाही. पण जे मला बघायचं आहे तेच मी बघेन. बाकीच्या नोटिफिकेशन मी हाईड करेन. हे कोणाच्या हातात आहे? मोबाईलचे आहे? आपल्या हातात आहे. मी का सांगते, गेल्या 2 महिन्याभरात आमच्याकडे भरपूर सारे युवक हेपॅटायटिस बी ने पॉझिटिव्ह, सिकल सेल कधीच नव्हता. आदिवासींमध्ये डोंगरपाड्यात आहे, पण आता तरुणांमध्ये कुठून आला? HIV तर आहेच, ते पण 19 वर्षाच्या मुलांमध्ये. बघितल्यावर रडू येतं. काय आहे भारताचे युवक आणि काय? माझा मुलगा पण 18 वर्षाचा आहे. त्यांच्याकडे बघितलं की मला तो दिसतो, अरे बाबा त्याने अजून जग सुद्धा बघितलं नाही. 12th पास, ITI पास. शिक्षण बद्दल आपले आई वडील आपल्याशी बोलतात का कधी? सांगितले का मुलींना की बाबा तू आता तरुण वयात आलेस, तुझं हे जेंडर आहे? मुलांना सांगितले का वडिलांनी कोणी? तुम्ही स्वतः कधी आई वडिलांशी बोलतात याविषयी? आपल्याकडे आता ट्रान्सपरन्सी राहिलीच नाही. आपण आई वडिलांशी बोलतच नाही, फक्त पैसे मागायला, काहीतरी मागायला बोलतो. खरं आहे ना? आणि शाळेत पण काही जणांना असतात सांगायला. ती काळाची गरज आहे, शिकवलंच पाहिजे. परवाच आमच्या इथले एक्सरे टेक्निशियन मॅडम मला, मॅडम आपण आता ना मुलांना सेक्स अँड सेक्सुअलिटी, सेक्स काय असतो हे पोरांना शिकवलं पाहिजे आता. ठीक आहे, त्यांना बॉडी पार्ट दाखवले, सगळं दाखवलं, सगळं झालं, पण ते कुठल्या वेळी ऍक्टिव्ह होतात आणि मग त्याच्यावर ते सेन्स निर्माण झालं, आपण कंट्रोल कसं करायचं हे सांगणाऱ्याच्या